हॅलो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नॅशनल बिल्डिंग कोड दॅट इज द एनबीसी त्याच्यावरनं टाइप्स ऑफ बिल्डिंग हे लक्षात ठेवणं थोडंसं फार कठीण वाटतं. लक्षात राहिलं तरी पण सिरियल वाईज आपल्याला लक्षात राहणार नाहीये किंवा त्याचे नंबर्स लक्षात राहणार नाहीये. सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण एक टॅगलाईन बघू, त्याच्यावरून कसं लिहायचं तेही आपण प्रॅक्टिस करू. गव्हर्नमेंटच्या एक्झामला न चुकता करून जायचं आहे, कारण ह्याच्यावरनं क्वेश्चन्स खूप वेळा आलेले आहेत. सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो बघून घे, नॅशनल बिल्डिंग कोड दॅट इज द एनबीसी याच्यानुसार टाइप्स ऑफ बिल्डिंग हे टोटल 9 असतात. दॅट इज A to I. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला रेसिडेन्शियल, एज्युकेशनल, इन्स्टिट्यूशनल असं लक्षात ठेवायला अवघड जातं. सो त्यामुळं आपण कसं लक्षात ठेवायचं, विचारते कसं क्वेश्चन. सो डी ला कुठली बिल्डिंग येते टाईप, ते असेंब्ली असं सांगता येत नाही. ओके, कन्फ्युजन शुड बी क्रिएटेड मोर. सो दॅट्स वाय याच्यामध्ये मी एक टॅगलाईन केलेला आहे, रिया नाही म्हणायचं, रेया BMW इंडियामध्ये सोडून आली. त्या आलीला मी ते हाली लिहितो बिकॉज ऑफ एच मला लक्षात ठेवायचं म्हणून. ओके, थोडंसं ट्रिक प्रयत्न करा. सो त्या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवा. मग लिहिताना कसं लिहायचं, इथं आर लिहिलंय. ओके, आर स्टँड फॉर, तुम्ही ब्ल्यू कलरचं लाईन बघा. सो ब्ल्यू कलरनं लाईन मॅच करून घ्या. आर दॅट इज द रेसिडेन्शियल, ई स्टँड फॉर द educational, I stand for the institutional, A stand for the assembly, B stand for the business, M stand for the mercantile building, W नाही आहे. ओके, ते काळजी घ्या. इंडिया मधला IND वापरा, इंडस्ट्रियल. त्याच्यानंतर ना मधला स्किप करा, S सोडून आली. सो सोडून मधलं S स्टोरेज, नंतर H हे हाली दॅट इज द हजार्डस. सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन म्हणतं विच वन ऑफ द फॉलोइंग इज हॅव्हिंग द ए म्हणल्यावर तुम्ही रेसिडेन्शियल बिल्डिंग असा टिक मार्क करून यायचं. फुकटचे तुम्हाला गव्हर्नमेंटला 2 मार्क भेटून जातील. सो हा टॅगलाईन कसा वाटला कमेंट करा माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब ऍज वेल एज दी फॉलो करा. सो शियर्स, टेक केअर.